प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक संस्कृती असते आणि संस्कृतीतून एक नवं शहर जन्माला येत असतं. उल्हासनगर हे म्हणायला सिंधी निर्वासितांचं शहर, पण त्या निर्वासितातला मोठा लक्षणीय हिस्सा म्हणजे मराठी भाषिक होता आणि तोच उल्हासनगरचा सांस्कृतिक चेहरा आहे. हा काहीसा झाकोळला गेलेला इतिहास, पण झाकोळल्या दस्तावेजातच उल्हासनगरच्या इतिहासाची सोनेरी पाने आहेत. त्यातलंच एक पान म्हणजे श्री कालिका कला मंडळ. सिंधी निर्वासितांना जशी पोटाची भ्रांत होती तशीच ती मराठी कुटुंबांनाही होती, पण कलेची भूक मराठी कुटुंबांनी दुर्लक्षित केली नाही. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर जे बांधव निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आले त्यापैकी कराची प्रांतातून निर्वासित म्हणून आलेले गोमांतकीय बांधवही उल्हासनगरला स्थायिक झाले होते. त्यांनी ही कलोपासना जोपासली. आमची सगळी मंडळी गोव्यातली ह्याचे असल्यामुळे बरीचशी त्यांना मूळ जातच अगदी जन्मापासून गाणं कीर्तन आणि हे रक्तातच आहे. त्यामुळे सुरुवातीपासून एकदम पाकिस्तानमधून आल्यापासून आम्ही ती भजन मंडळी त्यांनी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे आमच्यासारख्या मुलांनी त्यावेळच्या मुलांनी आणि सगळ्यांनी भाग घेऊन त्याचा दर शनिवारी भजन करायचे आणि वेगवेगळे नाटकं उल्हासनगरमध्ये शाळेत उल्हासनगरची एक शाळा होती तिथे नाटकं करायची आणि असे करून लोकांना प्रोत्साहित केलं. 1949 साली श्री कालिका कला मंडळ या संस्थेची स्थापना भिकाजी वासुदेव चोडणकर, विष्णू भिकाजी चोडणकर, घनश्याम वामन बानोडकर, सदाशिव अनंत लोटलीकर, चंद्रकांत हरिश्चंद्र चोडणकर, बाबूराव शंकर पेडणेकर आदींच्या पुढाकाराने करण्यात आली. अर्थात संस्थेची संकल्पना आणि स्थापनेपर्यंतचा प्रवास एकाएकी घडून आलेला नव्हता. त्या प्रवासाला प्रतिकूलतेवर मात केलेल्या चिवटपणाची पार्श्वभूमी आहे. हे साल जवळ 48च्या आसपास आम्ही इकडे आलो उल्हासनगरात आणि त्यावेळी माझे बाबा भिकूशेठ चोडणकर म्हणून ते खूप प्रसिद्ध होते त्यावेळी नाट्य दिग्दर्शक म्हणून आणि ते नाटकं पण बसवायचे. कराचीला त्यांचं एक बाबूराव पेडणेकर होते, त्यांच्या घरी ते तालमी पण सुरू केलं होत्या नाटकाच्या आणि त्यावेळी मी पण त्यांच्याबरोबर जायचो आणि त्यावेळी मला पण आवड होती नाटकाची. आणि इथं बाबा आल्यानंतर त्यांच्या मनात आलं की इकडे पण आपण काय ती सुरुवात करावी आणि त्या दृष्टीने त्यांनी इथे पण प्रयत्न केला आणि 1949 साली त्यांनी पहिलं नाटक बसवलं ते सिंहगर्जना म्हणून. गोमांतकीय बांधव म्हणजे नाट्य व संगीत कलाप्रेमी. निर्वासितपणाची मरगळ झटकून त्यांनी आपल्या उपजत कलागुणांची जोपासना करण्यासाठी आपले आराध्य दैवत श्री कालिका माते यांच्या नावे श्री कालिका कला मंडळाची स्थापना केली. आर्थिक घडी बसल्यावर तब्बल 10 वर्षांनंतर फेब्रुवारी 1959 मध्ये धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेची रीतसर नोंदणी केली गेली. तर आम्ही ही गोवेकर मंडळी जी मूळची गोव्याची असताना कराचीला स्थायिक झालेली होती, त्याच्यापैकी बानोडकर, चोडणकर, पेडणेकर, लोटलीकर, साळकर ही मंडळी एकत्र आली उल्हासनगर 4 नंबर आणि एका मोठ्या बराकमध्ये राहायला आले जवळजवळ. त्यावेळी तिथे काही साधनं नव्हती कसलीच, तर कोणालाही काही कामधंदा नाही, नोकरी नाही, शाळा लांब, कॉलेज लांब. तर मग वेळ कसा घालवायचा, काहीतरी सत्कारणी लागावं म्हणून आम्ही काहीतरी गायचं म्हणून एकत्र जमलो आणि एका जागेत बसून हाताने टाळ्या वाजवून काहीतरी भजन म्हणायला लागलो. जसं येते तसं मोडकं तोडकं. कोणालाही पाठांतर नव्हतं, पण हळूहळू मग नंतर अभ्यास करून शिकत गेलो आम्ही. तर सुरुवातीला आमच्याकडे कसलंच वाद्य नव्हतं.
त्यानंतर मग हळूहळू जसं आमच्याकडे आर्थिक आमची उन्नती झाली, मग आम्ही टाळ विकत घेतले, त्यानंतर हार्मोनियम विकत घेतली, पायपेटी विकत घेतली. असं करत करत आम्ही भजनाला एक चांगलं मूर्त स्वरूप आणलं आणि कालिका कला मंडळ असं एक मंडळ आम्ही स्थापन केलं, त्याचा बोर्ड लावला आणि ते नंतर त्याचं रजिस्ट्रेशन पण झालं नंतर काही वर्षाने. मंडळाच्या स्थापनेनंतर मंडळातील सदस्यांनी भजन मंडळ, श्री कालिका वाचनालय, कालिका संगीत विद्यालयाचं कार्य सुरू केलं. विष्णू भिकाजी चोडणकर यांच्या पुढाकाराने नाट्यमंडळही स्थापन करण्यात आलं. सुरुवातीच्या काळात साधे टाळही साथीला नव्हते, पण त्यावेळी टाळीचा टाळ आणि घरातल्या डब्यांचा तबला करून कशी वेळ निभावली जायची त्या मजेशीर आठवणी ज्येष्ठ सदस्य आजही सांगतायत. गोव्यावर जाऊन आल्यावर इथं कलेच्या बाबतीत काहीतरी करावं असं वडिलांना वाटत होतं, कारण ते जात्यंत कलाकार होते. स्वतः नाट्य दिग्दर्शन करायचे, चित्रकला करायची, मूर्ती बनवायची, वेगवेगळे सोन्याचे दागिने बनवायचे. ही त्यांची जन्मजात त्यांना देणगी मिळाली होती. म्हणून त्यांनी सुरुवातीला गोव्याला जसं भजन व्हायचं दर शनिवारी, तसं भजन इथं सुरू केलं. परिस्थिती एकदम बिकट होती, एकदम बिकट म्हणजे काही घेऊ शकत नव्हते. दर शनिवारी भजन व्हायचं. त्यावेळी तबला नव्हता, झांज नव्हती, टाळ नव्हते, काही नव्हते. वडील 2 डबे घ्यायचे आणि ते वाजवायचे. आणि पेडणेकर होते, आपले लोटलीकर होते, ते हातात झांज घेऊन वाजवायचे. तेच अभंग म्हणायचे. 2-3 अभंग झाले की भजन संपवायचं. शेवटी जाताना वडिलांना असं वाटलं की काहीतरी एक स्थापना झालं पाहिजे, मंडळाची स्थापना झाली पाहिजे, काहीतरी बेस मिळाला पाहिजे कोणती संस्था करून. अशा पद्धतीने त्यांनी विचार करून 4-5 जणांशी त्यांनी चौकशी केली. आपले सदाशिव लोटलीकर, खास करून आपले बाबूराव पेडणेकर, असे 4-5 जण मिळून त्यांनी एक अशी दसऱ्याच्या दिवशी कालिका कला मंडळाची स्थापना केली. मंडळाची स्थापना 4 आणे फक्त होती, 4 आणे महिन्याची वर्गणी ज्याला म्हणतो, 4 आणे. त्याचे 4 आणे म्हणजे त्यावेळी साखर पण 4 आणे किलो मिळायची त्या काळात. त्यामुळे पैशाची सहज त्या लोकांनी जमा केले पैसे. 5-6 जण मिळून, खास करून सदाशिव लोटलीकर, त्यांचे मुलगा, त्यांची मुलगी रेल्वेमध्ये कामाला होती. शिवाय बाबूराव पेडणेकर यांची 2 मुलं इंजिनियर झाली होती. आपले हरिभाऊ पेडणेकर, दत्ताराम चोडणकर, चंद्रकांत चोडणकर, असे काही लोकांनी सगळ्यांनी मिळून थोडं करून ते तबला जे ढोलकी आपले डबे वाजवायचे त्या ठिकाणी तबले आणायला सुरुवात केली. ती पण तबली पण सुरुवातीला काय लावायचं आहे वगैरे काय एवढं हे नव्हतं. फक्त वाजवायचं आहे, तबला वाजवायचं आहे, आवाज आला पाहिजे. अशा पद्धतीने त्याने ते सुरुवात केली. आणि गाणी म्हणणारे जो सदाशिव लोटलीकर होते, ते अभंग ते म्हणायचे. त्यानंतर एक आपले साळकर, विष्णू साळकर म्हणून होते, त्यांचा तर गाण्याचा ढंगच वेगळा होता एकदम. अशा पद्धतीने मंडळाची जी झाली स्थापना आज सगळ्यात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात श्री कालिका कला मंडळाप्रमाणेच अन्य 2-3 नाट्यमंडळही नाटकं सादर करीत असत. कालिका कला मंडळाचे ऐतिहासिक नाटक मात्र हमखास असायचं. सुरुवातीच्या काळात मंडळाकडे वेशभूषा, रंगभूषेचं सामानही नव्हतं. त्यावरही मात करत मंडळाच्या सदस्यांनी आपला नाट्यक्षेत्रातला वावर अथक सुरू ठेवला. कारण सकस नाटक ही मंडळाची खासियत होती. दरवर्षी आमची नाटकं इथे गणेशोत्सवात व्हायची. ती गणेशोत्सवात एवढी नाटकं गाजली की त्यावेळी लोक एवढे एवढे रांगा घेऊन बसायचे रांगेत दुपारपासूनच नाटक बघायला. तर तेव्हापासून ते नाटकाची आवड निर्माण झाली. त्यापासून आम्ही बरीचशी नाटकं, नेकजात मराठा, झिंझून सुटका, शिवायचा सिंहगर्जना ते झालंच.
आणि त्याशिवाय दुसरी नाटकं पण केली. कथा कोणाची व्यथा कुणा, तुझे तुझोपाशी, माझा कुणा म्हणून मी, पर तिंचोक तेरा, काका केशाचा, वेगळं व्हायचं मला, त्या प्रत्येक नाटकात मी भूमिका केली. आणि त्या पूर्वीच्या सगळ्या नाटकांचं दिग्दर्शन माझे वडील करायचे, भिकूशेठ चोळकर म्हणून, ते इकडे प्रसिद्ध होते. आणि इथं या आपल्या उल्हासनगरच्या गणपतीची जी स्थापना झाली त्याआधी नगरकर म्हणून होते, त्यांनी स्थापना केली. आणि त्यांच्या गेल्या आणि त्यांच्या निधनानंतर ही सगळी जबाबदारी आमचे वडील सांभाळायचे भिकूशेठ. पहिलं नाटक होतं सिंहगर्जना, आमच्या मंडळातर्फे सादर केलेलं. ते पण गणपतीला अशा पाऊस पडत होता, धो धो पाऊस पडत. आणि त्यावेळी टेबलं वगैरे प्रत्येका घरात टेबलं होती. ती टेबलं आणायची आणि स्टेज बनवायची. हे लक्षात ठेवा, टेबलं आणायची प्रत्येका घरातून आणि ते लोक द्यायचे सर. स्टेज बनवायची, त्या भर पावसामध्ये स्टेज बनवायची. पाऊस धो कोसळायचा. आणि सिंहगर्जना नाटक आम्ही सादर करायचं ठरवलं. नाटक झालं आणि सबंध दिवस माझे मोठे बंधू वासुदेव, चंद्रकांत, आपले विष्णू, अनंत असे सगळे मिळून ते स्टेज बनवायला सोडत नाही. सगळ्यांना वाटलं होतं पाऊस चालू आहे, नाटक होणार नाही, काय होणार नाही नाटक. नक्कीच ठरलं होतं. आणि असे काय आश्चर्य झालं की संपूर्ण पाऊस थांबला रात्रीचा. एकदम म्हणजे मुळीच पाऊस लागला नाही, संपूर्ण पाऊस थांबला आणि नाटक आम्ही सादर केलं. दरवर्षी असंच व्हायचं. स्टेज बनवायचो त्यावेळी पाऊस लागायचा आणि रात्रीच्या नाटक सादर करताना पाऊस बंद व्हायचा. आणि खास करून ऐतिहासिक नाटकं याच्यावर जास्त भरदार व्हायला. आणि वडील सगळं ड्रेस वडिलांनी स्वतः बनवला होता. तलवारीसुद्धा अजून पण मंडळाच्या ह्याच्यामध्ये आहेत. त्या पत्र्याच्या बनवलेल्या तलवारी, त्याची म्यान, त्याचे शिवाजीचे ड्रेस, शिवाजी मुकुट, जिरोटोप ते मातीचा बनवायचे, त्याच्यावर कागद लावून ते जिरोटोप बनवायचे. अशा पद्धतीने सगळं मी स्वतः पाहिलेलं आहे. ते सरळ म्हणजे एकही वस्तूशी नाही भाड्याने आणली. सगळ्या वस्तू, सगळं जिरोटोप, शिवाजीचा ड्रेस, ते आपल्या मावळ्यांच्या टोप्या त्या तारीने बनवायचे एकदम. त्याच्यावर लाल कपडा बांधून, रशी वगैरे बांधून सेम टू सेम माझं असायचं तसं ते वडील बनवायचे. सगळं म्हणजे वडिलांचं वन मॅन शो होता सगळा. श्री कालिका कला मंडळाची नाटकं हे उल्हासनगरकरांचं खास आकर्षण असायचं. या नाटकात अनंत चोडणकर, जगन्नाथ चोडणकर, वासुदेव चोडणकर, विष्णू चोडणकर, रवी मालवणकर, काका मालवणकर, पद्मनाभ चोडणकर, लक्ष्मण रेवणकर, शंभू नागवेकर, सुरेंद्र चोडणकर, केशव मालवणकर, सुधीर देवरुखकर, नीता बोरकर, हेमांगी चोडणकर, दर्शना चोडणकर, रोहित चोडणकर, रमेश बानोडकर, सुनील बानोडकर, महेश बानोडकर, नरेश वासुदेव चोडणकर, विजया लक्ष्मी बोरकर, शारदा लोटलीकर, नरहरी नागवेकर, हरिविठ्ठल पेडणेकर आदी कलाकार आपल्या नाट्यभिनयाने रसिकांच्या हृदयावर कब्जा मिळवत असत. संगीतकार म्हणून सी चंद्रकांत उर्फ चंद्रकांत चोडणकर, रवींद्रनाथ मालवणकर हे जबाबदारी पार पाडत असत. महिला पात्र प्रभाकर बानोडकर, यशवंत नागवेकर, विनायक पेडणेकर यांनी रंगवली. रंगभूषेची जबाबदारी सूर्यकांत शिंदे, दत्तू खोत हे पार पाडत असत. तर दिग्दर्शक म्हणून प्रारंभी भिकाजी वासुदेव चोडणकर व नंतर जगन्नाथ भिकाजी चोडणकर हे करत असत. हा सुवर्णकाळ 1985 पर्यंत सुरू होता. ह्या सर्व गोष्टीमुळे जन्मजात आम्हाला संगीत, नाट्य ह्याची गोडी लागली. मंडळाची एक लायब्ररीसुद्धा होती आणि त्या लायब्ररीमुळे आम्हाला साहित्याची गोडी लागली. तर आज मी जे काही आहे, म्हणजे जे काही मी गातो, पेटी वाजवतो, कार्यक्रम करतो, ते केवळ त्याचं प्रेरणा आहे कालिका कला मंडळ आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ दरवर्षी उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देते. या अंतर्गत आशा पारसनीस, वंदना भागवत, आशा खाडिलकर, रश्मी जेरे, चंद्रशेखर बर्डे, लक्ष्मण प्रसाद व गोविंद प्रसाद जयपूरवाले, दिनकर पणशीकर, गोविंदराव वेर्लेकर, वसंत काडणेकर, शुभदा पराडकर, रामदासबुवा खोळे, वंदना कट्टी, आनंदराव पेडणेकर, गोविंदराव माथूर, राणी चक्रवर्ती, भगवान धारप, शुभांगी जेरे, अलका जोशी, विद्या जाधव, हिमांगी वेर्णेकर, सुजन साळकर, प्रल्हाद हडपकर, पंडित सदाशिव पवार, अरुण कशाळकर, विश्वास शिरोडकर, सदाशिव ओतुरकर, भट्टाचार्यजी, प्रभाकर बानोडकर, राजेंद्र पेडणेकर, केवलराम, गुलाबराव, गोविंदराम, हार्मोनियमवर यशवंत यादव, भगवानदास, मनोज शिरोडकर, मिनल शाळकर, प्रशांत चोडणकर, नृत्यामध्ये कुमारी वैष्णवी फाटक अशा अनेक कलावंतांचे गायनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. कारण माझे वडील नाटककार, संगीतकार आणि अभिनेते होते आणि कालिका कला मंडळाच्या ऐतिहासिक नाटकामध्ये ते छत्रपती शिवाजी किंवा संभाजी महाराजांची भूमिका निभावत असे आणि मी लहानपणापासून त्यांच्यासोबत जात असल्याने कालिका कला मंडळाच्या नाटकाच्या तालमी, संगीताच्या तालमी ह्या स्वतः मी पाहत होतो आणि ते पाहता पाहताच मी मोठा झालो. त्याचा काही अंश मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1985ला तत्कालीन चिटणीस घनश्याम बानोडकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने मराठा विभागात आपल्या मालकीच्या जमिनीवर एक छोटेखानी सभागृह उभारलं. 2018मध्ये मिलिंद चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या पुढे एक मजली भव्य सभागृह बांधून त्यावर कळस चढवला. विविध ललित कलांना प्रोत्साहन देणं, समाजोपयोगी कार्य करणं हे मंडळाचं ध्येय असून मंडळ त्यादृष्टीने अविरत कार्यरत आहे. सध्या संगीत विशारद प्रशांत चोडणकर हार्मोनियम व गायनाचे तर रोहित चोडणकर तबला वादनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. अतिशय अल्प दरात स्थानिक नागरिकांना या सभागृहाचा लाभ घेता येतो. त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व कार्यक्रम याच सभागृहात साजरे होत आहेत. मात्र नंतरच्या पिढीचा नाटकाकडील ओढा कमी झाल्याने त्यात नाटकांच्या बाबतीत मात्र खंड पडल्याची खंत जुने सदस्य आजही बोलून दाखवतात. आमचं जे मंडळ होतं त्याच्या ठिकाणी आम्हाला इमारत बांधायची होती. असं पुष्कळ वर्ष चाललं होतं, असं करूया, पण एवढा पैसा जमणार कसा, त्याच्यावरती जरा आमचा जास्त खल झाला. त्यानंतर कसं करून कुणी 10 लाख 15 लाख वगैरे दिले. त्यामुळे आमचं हे मंडळाची बिल्डिंग झाली. आता 1+1 अशी बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मिलिंद चोडणकर यांनी आम्हाला हे करून दिलं की बांधूया, तिकडे डेअरिंग करून दिलं, चला बांधूया. आताच्या नव्या पिढीने नंतर ही आमची घनश्याम बांधवकर वगैरे ही पिढी निवृत्त झाली. त्यानंतर नव्या पिढीने हे कार्य पुढे चालू ठेवून त्यानंतर आणखी बरेचसे प्रयत्न करून आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्या प्रयत्नाने आता हे एक मोठे सभागृह सध्या मंडळात उभं करण्याचं यश आलेलं आहे. आणि ह्या सभागृहामुळे मला असं वाटतं की आमच्या उल्हासनगरच्या आजूबाजूला जी काही हौशी नाट्य मंडळ आहेत त्यांना त्यांचं एक हक्काचं व्यासपीठ मिळालं असं मला वाटतं. मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना ज्येष्ठांच्या नव्या पिढीकडून बऱ्याच अपेक्षाही आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नवीन पिढी मंडळाच्या कामात स्वतःला झोकून देऊन काम करत आहे. 75 वर्षापूर्वी तत्कालीन कलाप्रेमींनी लावलेलं रोपटं आज चांगलंच बहरलंय. श्री कालिका कला मंडळ आज उल्हासनगरची सांस्कृतिक ओळख बनलं आहे.